तसेच राजसाहेबांवरती प्रेम करणारे आमचे सर्व उपस्थित जनसमुदाय व घाटकोपरच्या ह्या पुढील नवीन पर्वाची जी सुरुवात करणार आहेत असे आमचे 20 तारखेनंतरचे घाटकोपरचे आमदार, आमचे सर्वांचे लाडके नेते गणेशभाई चुक्कल, सर्व उपस्थित पदाधिकारी सर्वांना मी नमस्कार करून माझे 2 शब्द इथं मी व्यक्त करतो. व्यक्त करायची इच्छा यासाठी मी व्यक्त केली कारण की आम्ही घाटकोपरच्या डोंगरामध्ये जन्माला आलेलो आहोत. घाटकोपरची समस्या डोंगरातल्या मुलाला जेवढी माहिती आहे मला वाटतं तेवढी बाकी कोणाला माहीत नसेल. कारण आम्ही डोंगरात काय दिवस काढतोय त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. 2009ला आम्ही एका माणसाला एक विश्वासाने आपुलकीने राजसाहेबांनी याचा विश्वास ठेवला आणि 2009ला आमच्या मनसेच्या माध्यमातून, ह्या महाराष्ट्र सैनिकांच्या घामाच्या माध्यमातून, कष्टाच्या माध्यमातून, ह्या मेहनतीच्या माध्यमातून आम्ही राजसाहेबांनी मिळून 2009ला जो आमदार या घाटकोपरला दिला, त्या घाटकोपर वासियांसाठी त्या आमदारांनी डोंगरात किती कामं केली हा आतापर्यंत 15 वर्षानंतर सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होतो. हाताच्या बोटाने एवढा सुद्धा कामं ह्या डोंगरात झाले की नाही हे जर तुम्हाला बघत असेल तर तुम्ही डोंगरपट्ट्यावर फिरून बघा. तुम्हाला कळेल की घाटकोपरच्या डोंगराचा विकास झाला की नाही झाला. 2009ला राजसाहेबांनी कष्ट घेऊन, महाराष्ट्र सैनिकांनी कष्ट घेऊन तुम्हाला निवडून दिलं. तुमची जेव्हा विजय रॅली निघाली त्या विजय रॅलीमध्ये तुम्ही टँकरवरतून मिरवणूक काढली आणि लोकांना विश्वास दिला की हा राम कदम तुमचा पाणीचा प्रश्न मिटवेल, हा डोंगरातला प्रश्न मिटवेल, डोंगर पाणीमुक्त करेल, डोंगरातले रोड रस्ते सर्व हे व्यवस्थित होतील ही त्यांनी आशा त्यावेळेस दिली होती. 2009 जाऊन घेऊन 15 वर्ष झाले. नंतर हा माणूस राजसाहेबांना विसरून, महाराष्ट्र सैनिकांच्या घामाला विसरून नंतर हा माणूस बोलतो की मी डॅशिंग होतो म्हणून निवडून आलो, बाकी कोणाचं काय कर्तृत्व नाही आहे. दुसरा इथं उमेदवार आहे उबाडाचा, तो सुद्धा म्हणतो मी दादा होतो म्हणून निवडून आलो, माझ्या मागे काय महाराष्ट्र सैनिकांचं कर्तृत्व नाही आहे, राजसाहेबांचं काय कर्तृत्व नाही आहे, मी दादा होतो म्हणून निवडून आलो. अरे बाबांनो, तुम्ही जर दादा होते, डॅशिंग होते, मग तुम्ही स्वतः बाहेर लढायचं ना. कशाला तुम्ही राजसाहेबांच्या पहिले पाया पडले, महाराष्ट्र सैनिकांच्या पाया पडले, आमदार झाले, नगरसेवक झाले आणि नंतर तुम्हाला बुद्धी सुचली की मी डॅशिंग होतो, मी दादा होतो. ठीक आहे, आता पुन्हा एकदा ही लढाई आहे ना ती महाराष्ट्र सैनिकांसाठीच आहे आणि महाराष्ट्र सैनिकांनी आज चॅलेंज स्वीकारलेलं आहे. 2009ला सुद्धा महाराष्ट्र सैनिकांनी तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला नगरसेवक बनवलं. आता महाराष्ट्र सैनिकांनी पुन्हा एकदा चॅलेंज घेतलेलं आहे आणि आमच्यासाठी मोठं आश्वासन आहे, आमच्यासाठी मोठं आहे चॅलेंज आहे आणि हा धनुष्यबाण आम्ही उचललेला आहे. आम्हाला माहिती आहे आमचा नेता गणेशभाई चुक्कल हा आमदार नसताना सुद्धा एवढं सुंदर काम करतोय. संविधानिक पद, तुम्हाला ह्या संविधानाने जे पद दिलंय त्या पदाचा तुम्ही 15 वर्षात कुठल्याही प्रकारे उपयोग केलेला नाहीये. फक्त यात्रा काढणं हे तुमच्या संविधानिक पदाला शोभत नाहीये. साहेब, डोंगरामध्ये खूप प्रश्न आहेत, डोंगरामध्ये गटार अजून तसे आहेत तसेच आहेत, नाले संरक्षण भिंती अजून तयार झालेले नाही आहेत, लादीकरण झालेलं नाहीये. मग साहेब तुम्ही 15 वर्षात काय काम केलं? गणेशभाई चुक्कल कुठल्याही पदावर नसून सुद्धा त्या माणसाने या 3 वर्षात 4 वर्षात नाव जोखवण्यासारखं काम केलेलं आहे. ह्या घाटकोपर वासियांसाठी चांगला कॅम्प भरला होता, मेडिकल कॅम्प. त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून जेवढं तुम्हाला काय करता येईल तेवढं करायचा प्रयत्न गणेशभाई चुक्कल यांनी केला. या घाटकोपरच्या तरुणांसाठी काय केलं? कुठली व्यायामशाळा बनवली,
कुठला खेळ महोत्सव भरवला, काय नोकरीचं तुम्ही काय कॅम्प लावला, नोकरीचं तुम्ही काय नोकरी लागावी म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले का? काही नाही प्रयत्न केले. तरुणांना फक्त सांगितलं फॉर्म भरा, आपल्याला काशीला जायचंय, फॉर्म भरा, जेवढे लोक येतील तेवढं तुम्ही काम करा. परंतु आपल्या ह्या माणसाने कुठलंही पद नसताना भव्य प्रमाणामध्ये घाटकोपरमध्ये जिगरबाज स्पर्धा भरवली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 7 ते 8 हजार मुलं यांना तो मार्गातून आपण दाखवून दिलं की बाबा तू कुठे कॅपेबल आहेस, तू चांगला खेळाडू आहे, तू काय ते करू शकतो, तू या भारतामध्ये पुढे जाऊ शकतो. या तरुणांना गणेशभाई चुक्कल यांनी दिली. मग आपलं काय काम होतं साहेब? 15 वर्षामध्ये काय विकास झाला डोंगराचा? आणि आपले दादा तर 4 वर्षे गायबच होते. 4 पडलं मी आता आमदार होणार, पुन्हा जागे झाले आणि इथं उपस्थित झालेले आहेत. मी घाटकोपरच्या जनतेला विनंती करतो की दादा 4 वर्षे गायब होते आणि इलेक्शन नंतर पडल्यानंतर पुन्हा गायब होणार आहेत. ते फक्त इलेक्शन पुरती आलेले आहेत. मग तुम्ही 4 वर्ष कोरोनामध्ये कुठे होतात? कोरोनामध्ये गायब होतात. तुम्ही नंतर 4 वर्ष घाटकोपरच्या समस्या जाणून घेतल्या नाहीये. तुम्हाला तिकीट दिलं म्हणून तुम्ही फिरतात, त्याला काही घाटकोपरवासी बळी पडणार नाहीये. घाटकोपरवासियांना माहीत पडलंय की या घाटकोपरचं पुढचं भविष्य गणेशभाई चुक्कल हेच आहेत. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना या घाटकोपरवासियांना विनंती करतो की आपण विचारपूर्वक विचार करावा. हे शेवटचे 10 दिवस उरलेत, आपण विचार करा की घाटकोपरमध्ये कोणी काम केलंय. कुठलंही पद नसताना या माणसाने चांगल्या चांगल्या स्पर्धा या घाटकोपरच्या मुलांसाठी भरवल्यात. आणि इलेक्शन झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर भाई व्यायामशाळा जेवढ्या करता येईल तेवढ्या तरुणांसाठी करणार आहेत, या घाटकोपरच्या विकासासाठी करणार आहेत. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि आपल्या खऱ्या संविधानिक पदाला जो कार्य करू शकतो असे गणेशभाई चुक्कल यांना प्रचंड बहुमताने येत्या 20 तारखेला क्रमांक 1 नंबरचं बटन दाबून बहुमताने निवडून आणावं ही अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज बरीच मंडळी आलेली आहेत. मला आनंद होतोय की घाटकोपरचं परिवर्तन घडवण्याची ताकद ज्या मनगटात आहे ते मनगट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या उमेदवाराचं, अर्थात गणेश चुक्कल साहेबांचं. म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतकी मंडळी इथं आलेली आहेत. स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्राचे सर चौडे साहेब, मी आपल्याला विनंती करेन की आपणही व्यासपीठावर यावं. उपविभाग अध्यक्ष गोविंद जोईल, रोजगार स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष गुरु तांडेल, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन अवघडेजी, आपल्याला देखील मी विनंती करतो की आपणही कृपया व्यासपीठावर यावं. थोड्याच वेळात राजसाहेबांचं आगमन होणार आहे, पण तोपर्यंत आपण या पुढचं संबोधन ऐकूयात. सन्माननीय अनिलजी, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं ही मी आपल्याला विनंती करतो. अनिल पंडितजी. तत्पूर्वी आपण शरद भावे साहेब यांना पुढे येण्याची विनंती करूयात आणि त्यांच्याकडून या पुढचं भाषण ऐकूयात. सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी सभा होत असतील, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आश्वासनांचा पाढा वाचला जात असेल, पण जिथं मतदारांचा सन्मान केला जातो, मराठी अस्मिता जपली जाते, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्थान आहे. आणि घाटकोपरच्या परिवर्तनासाठी ज्यांच्या मनगटात ही ताकद आहे ते मनगट आहे गणेश चुक्कल साहेबांचं. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन की या मनगटाला बळ देण्यासाठी जे जे लोक आलेले आहेत, आम्हाला तुमच्या शक्तीची गरज आहे, तुमच्या मताची गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला आमचा मतदार थकलेला चालणार नाही, दमलेला चालणार नाही, कारण साहेबांच्या हाताला हात धरून तुम्हाला देखील पुढे यायचं आहे आणि अनेक कामं साहेब 100% करून घेतील, पण तुमची देखील त्यांना सोबत फार महत्वाची वाटते. म्हणून सगळ्यांना मी विनंती करेन की आधी तुम्ही स्थानापन्न व्हा, आत्ता एनर्जी वाचवा. योग्य ठिकाणी एनर्जी लावत असताना तुमच्या शक्तीची गरज तिथं पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेन, आजूबाजूला बरेच लोक उभे आहेत, महिला काही उभ्या आहेत, सगळ्यांनी कृपया स्थानापन्न व्हा प्लीज. कुणी उभे राहू नका. सगळ्यांना माझी विनंती आहे
पोलीस बांधवांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आम्ही त्यांचे आभार मानतोच. काही पत्रकार बंधू भगिनी आलेले आहेत, त्यांना मी विनंती करेन की आपण योग्य ठिकाणी स्थानापन्न व्हावं. काही मान्यवर मनसेचे नेते थोड्याच वेळात इथं येणार आहेत राजसाहेबांसमवेत. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ते येण्या अगोदर आपल्याला इथली व्यवस्था अगदी योग्य रीतीनं दिसायला हवी, अशा पद्धतीनं आपणा सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी या पुढचे आपणा सगळ्यांशी संवाद साधणारे सन्माननीय शरद भावे सरांना मी विनंती करेन की आपणा सगळ्यांशी त्यांनी संवाद साधावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र निर्माण सेनेचे हिंदू जननायक सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पक्षाचे उपविभागाध्यक्ष, पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय दत्तजी शिर्के साहेब आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकं नेतृत्व, डॅशिंग कुणाला बोलायचं तसे जिगरबाज राजसाहेबांनी अधिकृत उमेदवारी दिली ते आमचे लाडके परममित्र गणेशभाई चुक्कल. आणि या गणेशभाई चुक्कलसाठी आज या ठिकाणी राजसाहेब येत आहेत. आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि त्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. गणेशभाई या घाटकोपरचे विभाग अध्यक्ष झाल्यापासून या विभागामध्ये कोणताही शासकीय निधी नसताना सुद्धा या संपूर्ण घाटकोपर विधानसभेमध्ये जो कामांचा धडाका लावलेला आहे आणि मराठी सण, मराठी संस्कृती, मराठी भाषा जपण्याचा जो वारसा घेतलेला आहे, तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलेलं आहे की आताचे आमदार आणि आताचे जे नगरसेवक जे उभे आहेत तर त्याने या घाटकोपरसाठी काय काय कामं केली, कोणतं असं विधायक काम केलं असं एक तरी उदाहरण दाखवावं आणि लोकांकडे मतांचा जोगवा मागावा. एकही शासकीय निधी नसताना सुद्धा भरभरून मग गणेश जयंती गणपती उत्सव असो, नवरात्री उत्सव असो, दहीहंडी उत्सव असो, केवळ आणि केवळ या घाटकोपरमध्ये फक्त गणेशभाई चुक्कल दिसतात. बाकीचे सर्व बिळात लपलेले आहेत आणि आता निवडणुका आली म्हणून तुम्हा आम्हा समोर मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी फिरत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच आहे आतापर्यंत जे 15 वर्ष मध्ये काय कामं झाली ती सर्वांना माहीत आहे, सांगण्याची गरज नाही. परंतु आपण सर्व या घाटकोपर नगरीतील सर्व सुज्ञ मतदार आहोत. या घाटकोपरमध्ये डोंगर, हा घाटकोपर म्हणजे डोंगराने वसलेला भाग आहे आणि या डोंगरामध्ये संपूर्ण झोपडपट्टीमध्ये अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. मग तो पाण्याचा प्रश्न असो, पाण्याच्या टाक्याचा प्रश्न असो, पाण्याच्या टाक्यांचा झोल असो आणि पाण्याच्या टाक्यांच्या झोलमधून कमवलेला पैसा असो, सर्व नगरसेवक या सर्वांना पाठीशी घालून जनतेची लूट चालू आहे. तर याच्यावरती मात करण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला इंजिन समोरील बटन दाबून आपण या विधानसभेमध्ये आपल्या घाटकोपरचे प्रश्न मांडण्यासाठी, आमदार कशासाठी पाहिजे, घाटकोपरचा विकास करण्यासाठी की कशासाठी पाहिजे, यासाठी बुलंद आवाज पोचवण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. आणि गणेशभाई चुक्कल सारखं एक उमदा नेतृत्व ज्यांना प्रशासनाची आणि सामान्य जनतेची सर्व नस माहिती आहे, अशा नेतृत्वाला आपण विधानसभेमध्ये पाठवाल अशी मी एक सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
परिवर्तनासाठी झटणारं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे व्यक्तिमत्व आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. पण तत्पूर्वी आपल्याला आपली शिस्त दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि जी आपण गेल्या कित्येक वर्षापासून जपत आलेलो आहोत. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, स्पेशली या बाजूला जे कार्यकर्ते उभे आहेत, काही महिला देखील उभ्या आहेत, तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन की आपण प्लीज स्थानापन्न व्हावं. साहेब इथून येताना काही जण जे उभे आहेत त्यांना तुम्ही मग बसवा जे अनवॉन्टेड इथं उभे आहेत. मी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, सगळे आपलीच मंडळी आहेत, फक्त तुम्ही थोडंसं सहकार्य करा. या बॅरिगेटच्या मागे जा, बॅरिगेटच्या पुढे फक्त आणि फक्त पोलीस बांधव राहतील, इतर कोणी नको आणि मीडियावाले राहतील. बाकी सगळ्यांनी मागे जा प्लीज. त्या बाजूला देखील काही जण उभे आहेत, सगळ्यांना मी विनंती करेन पुढे कोणी नकोय. महिलांनी खाली बसून घ्यायचं आहे मागच्या बाजूला, या बाजूला पुरुषांनी बसून घ्यायचं आहे. इथे बरेच काही ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेन आपण इथं बसण्यापेक्षा समोर खुर्चीवर स्थानापन्न व्हा, इथे नका बसू. मी पोलिसांना विनंती करेन, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय अनिल पंडित साहेबांना विनंती करेन की आपण उपस्थितांना संबोधित करावं. अनिल पंडितजी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्योतिबा फुले व व्यासपीठावर आपले उपस्थित जी पहिली तोफ असायची ते दशरथ शिर्के साहेब, तसेच आपले लोकप्रिय उमेदवार श्री गणेशभाई चुक्कल साहेब, तसेच येथील सर्व मनसे पदाधिकारी व येथे जमलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आता फक्त आज 7 तारीख आहे, फक्त 12 दिवस बाकी आहेत निवडणुकीला, फक्त 12 दिवस. 13व्या दिवशी आपली निवडणूक. मी आपणास विनंती करतोय की या 13व्या दिवशी आपण सर्वांनी रेल्वे इंजिन या आपल्या निशाणीवरती, आणि आपली निशाणी ही पहिल्याच नंबरवर आहे हे सर्वांना आम्ही जवळजवळ सांगतच आहोत आणि ह्याच्या पुढे सांगतच राहणार आहोत. तरी या आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती शिक्का मारून श्री गणेशभाई चुक्कल यांना भरघोस मताने विजयी करा व जे बाकीचे महाविकास व महायुतीचे जे 2 उमेदवार आहेत त्यांचे डिपॉझिट जप्त करा, असं मी आपणास विनंती करतोय. आपल्याला माहिती असेल महायुती आणि महाविकास युती कशा तांगड्या ओढत होते एकमेकाची, पण महाराष्ट्र निर्माण सेना हा एकच पक्ष आहे, तो आपला एकतर्फी लढतोय आणि एकतर्फी ताकद हे दाखवणारच आहेत. आता थोड्याच वेळात आपले माननीय राजसाहेब ठाकरे हे आपणास संबोधित करतीलच, पण आपला एकच पक्ष असा आहे की तो सर्वांना आपली ताकद दाखवतोय. आणि आता बहुतेक ह्या युत्यावाल्यांची पायाखालची माती घसरलेली आहे, वाळू घसरलेली आहे. आपले गणेशभाई चुक्कल यांनी आपल्याला माहितीच असेल 2019 साली त्यांनी निवडणूक लढली. 2019 साली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तरी जवळजवळ त्यांना 18,500 मतं मिळालेली, पण यावेळेस 18,500चा 6 पट आकडा होऊन ते लाखाच्या वर जातील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. तसेच आपल्याला माहितीच असेल की या पारसाईटमध्ये श्री गणेशभाई चुक्कल यांनी एवढा झंझावत केला आहे, कुठल्या मंडळाला त्यांनी रिकामी हाताने नाही पाठवलं. कोणाचंही काम असून दे, कुठलाही मुलगा आजारी असून दे, आजारी असल्यानंतर सुद्धा ते मदत करतात. तसेच कुठला मंडळ, लहान मंडळ, छोटी छोटी मंडळं यांना पण त्यांनी असं नाही केलं की कुठल्याही मंडळाला, सर्व मंडळांना त्यांनी मदत केली. मी गणेशभाई चुक्कल यांचं प्रथमतः अभिनंदन करतोय. तरी मित्रांनो, येत्या 20 तारीखला आपली निवडणूक आहे. ह्या 20 तारखेला सर्वांनी मतदार बंधू आणि भगिनींनो व आपल्या सर्व मनसैनिकांना माझी विनंती आहे, सकाळी 7 का सकाळी 6 वाजल्यापासून पुऱ्या रस्त्यावर सुरुवात करायची. कुठलाही माणूस आपला असेल त्यांना, जो घरी बी असला असेल, घरी असेल त्यांना घरी आणून त्यांना इथे मतदान करावयास लावायचं आहे आणि आपली निशाणी ही समजावून सांगून त्यांना भरघोस मताने विजयी करायचं आहे. थोड्याच वेळात आपले माननीय श्री राजसाहेब ठाकरे हे इथे उपस्थित राहणार आहेत.
व ते संबोधित करणारच आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो की गणेशभाई चुक्कल यांना भरघोस मतांनी विजयी करा. आपली निशाणी आहे रेल्वे इंजिन. रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन या निशाणीवर शिक्का मारून आपले उमेदवार श्री गणेशभाई चुक्कल यांना भरघोस मतांनी विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सगळेजण पाहू शकता तुमच्याशी संवाद साधणारी ही जी काही मंडळी आहेत, प्रत्येक जण अगदी काकुळतीला येऊन तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय, कारण सगळ्यात मोठी अडचण आपणा सगळ्यांची हीच आहे की निवडणुकीच्या दिवशी म्हणजे विशेषतः मतदानाच्या दिवशी जेव्हा आपल्याला सुट्टी मिळते ना, त्या सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी आपण एखाद्या पिकनिकला निघून जातो. पण आपण हे विसरता कामा नये की एका दिवसाची पिकनिक आपल्याला पुढच्या 5 वर्ष भोगायला लागू शकते. त्यामुळे मतदानाचा हा अधिकार आहे आणि तो आपण बजावायलाच हवा. आणि घाटकोपरच्या परिवर्तनासाठी ज्या मनगटात बळ आहे त्या मनगटालाच निवडून देणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो हात आहे सन्माननीय गणेश चुक्कल साहेबांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तुम्हा सगळ्यांच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा जो विडा उचललेला आहे त्यासाठी प्रत्येक उमेदवार झटतोय, लढतोय आणि तुम्हा सगळ्यांची कामं करण्यासाठी तडफडतोय. फक्त तुम्हाला त्यांना सत्तेत पाठवणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि ते तुमच्या एकेका मतानं नक्कीच घडू शकतं याची मला खात्री आहे. या पुढच्या वर्णावर मी सन्माननीय महेंद्र पवार साहेब प्रचार प्रमुख यांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि उपस्थितांशी संवाद साधावा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, आपले आधारस्तंभ आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या जाहीर सभेला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दसरथजी शिर्के, बाजूच्या विधानसभेचे उमेदवार संदीपजी कुलते, आपल्या घाटकोपर विधानसभेचे उमेदवार गणेशजी चुक्कल, तसेच महिला विभागाध्यक्षा, सर्व उपशाखाध्यक्ष, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष, तसेच महाराष्ट्र सैनिक आणि जमलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज आपण या जाहीर सभेत राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो आहोत. आपण सर्व उत्सुकता आहोत. पण गेले 15 वर्ष ज्या आमदारांनी काय केलं नाही आणि ज्या वचनं दिलेली त्यामधलं मी तुम्हाला सांगतो. 15 वर्षापूर्वी त्यांनी वारकरी भवन बनवतो म्हणून वारकऱ्यांसारखं वागायचं आणि वारकऱ्यांना फसवायचं असं एक त्यांनी केलं होतं. निवडून आल्यावरती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाण्याच्या टँकरवरती उभं राहून रॅली काढली होती, पण आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आता काय ते केस वाढवून फिरतात. आमदार साहेब, ज्या दिवशी गणेश चुक्कल येईल या जाहीर सभेत साक्षीने सांगतो, ज्या दिवशी गणेश चुक्कल येईल, निवडून येणार ना, आमदार बनणार ना, त्या दिवशी आम्ही केस नाही वाढवणार. या विधानसभेत केस घेऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, तरच आम्ही स्वस्थ बसू. जसे तुम्ही वेटीसदार आहेत आमदार साहेब. मित्रांनो, या 3 वर्षापूर्वी या रामनगरच्या वरती एक शौचालय बांधण्यासाठी फंड आला. फंड वापरला गेला. नंतर त्याचा पाठपुरावा आपले उमेदवार गणेश चुक्कल यांनी त्याचा पाठपुरावा केला, तर तिथं शौचालयच नव्हतं. नंतर आम्ही म्हाडाला जाऊन त्याचं आंदोलन केलं आणि वापस ते शौचालय बांधून दिलं. अशी याची कामं आहेत. दुसरा, आता तुम्हाला किस्सा सांगतो मतदारांनो. आपला उमेदवार 1 नंबरवरती आहे कारण तो जिंकलेला आहे. आता जो आमदार आहे तो 2 नंबरवरती तो हारलेला आहे आणि गेले 4 वर्ष तो झोपला आहे, त्याला 4था नंबर भेटलाय. मग विचार करा कोण जिंकणार? आपणच जिंकणार आहे. कारण का कोरोना जेव्हा होता तेव्हा दोघे पण झोपले होते. हा राम कदम फक्त फेसबुक लाईव्ह होत होता आणि फक्त कोरोनामध्ये जो फिरत होता, लोकांची बिलं कामं करत होता, बॉड्या देत होता, तो एकमेव महाराष्ट्र सैनिक म्हणून गणेश चुक्कल होता आणि त्यावर महाराष्ट्र सैनिक होते. कोकणामध्ये जेव्हा पूर आला तेव्हा राम कदम नव्हता, संजय भालेराव नव्हता, एकटा गणेश चुक्कल होता. आज गेले 5 वर्ष
जे मराठी सणासाठी, मग ती हंडी असो, गणपती सण असो, नवरात्र असो, कुठलं राजकीय पाठबळ नसताना भरभरून गणेश उत्सव करा, हिंदू सण जागृत ठेवा, यासाठी जी मदत करतोय तो गणेश चिक्कल करतोय. आणि आज हे मतं मागतायत. ज्या टायमाला कोरोनामध्ये लोक मरत होती तेव्हा तुम्ही साहेब वाचवलं नाही, आणि आज तुम्हाला मतं पाहिजेत. ही जागा तुम्हाला 23 तारखेला खारला जावंच लागेल, नक्की जाणार तुम्ही. आणि हे दोघेही गद्दार आहेत. एकाला 2009 मध्ये राजसाहेबांनी आमदार बनवला, दुसऱ्याला 2012 नगरसेवक बनवला, 19 नगरसेवक बनवला, आणि राजसाहेबांकडून सोडून गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले. म्हणून मी निष्ठावंत आमदार जो बनणार आहे तो गणेश चिक्कलच बनणार आहे एवढं बोलतो. आणि 19 तारखेला आपण सर्वांनी भरभरून मतं देऊन, इंजिन या चिन्हावरती बटन दाबून भरभरून मतं देऊन गणेश चिक्कल यांना विजय करा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेंद्र पवार साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं काही जसंच्या तसं घडेल. मला पूर्ण खात्री आहे मतदान झाल्यानंतर हा विजयोत्सव साजरा करीत असताना तुमचं हे भाषण आपण रिपीट लावू आणि प्रत्येकाला दाखवून देऊ की साहेबांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्यात, आणि त्या 100% घडणार. कारण सर्वसामान्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व कोण असू शकतं हे आपल्या मनसेच्या पक्षप्रमुखांना त्वरित कळतं. कदाचित म्हणूनच की काय 2007 साली महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा यांना उमेदवारी देऊ केली होती. जास्त मतं जरी तेव्हा मिळाली नसली तरी मला असं वाटतं की एखादं पद न मिळता सुद्धा जनसेवा करण्याचं व्रत घेतलेल्या या व्यक्तीनं कामं करणं सोडलं नाही, आणि जो कामं करणं सोडत नाही त्याला लोक सोडत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही सगळेजण त्यांना धरूनच पुढे नेणार आहात आणि तुम्ही तुमचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आणून देणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. अर्थात गणेश चिक्कल साहेबांना विधानसभेत पाठवणं हे आता आपणा सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि म्हणूनच याच भावना आपल्या विचारातून व्यक्त करण्यासाठी सन्माननीय भाऊसाहेब गवळी यांना मी पुढे येण्याची विनंती करतो. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिराव फुले, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि आपण सर्वांचे लोकप्रिय उमेदवार गणेशभाई चिक्कल, आणि इथं उपस्थित सर्व माता भगिनींनो, माझे मित्रांनो, सर्वांना माझा स्नेह जय शिवराय. खरं तर आत्ताचे ज्या प्रकारे अनेक मान्यवरांनी आपले मतं मांडली, मला एक शिवकालीनचा एक इतिहास असा आठवतोय. ज्या डोंगर कपऱ्यांनी आपल्या छातीची ढाल करून छत्रपती शिवरायांना त्यांचं स्वराज्य अर्पण केलं, त्या डोंगर कपऱ्यातून बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, हंबीराव मोहिते अशा अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण केलं. तर आज इथं जमलेल्या या डोंगर कपाऱ्यातील सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आज हीच ती वेळ आलेली आहे, रात्रीचा दिवस करायचा आहे आणि माननीय श्री गणेश भाईंना आपल्याला निवडून आणायचं आहे. येत्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आमदार होणार, ही सर्वांनी ग्वाही द्यायची आहे, शपथ घ्यायची आहे आणि कामाला लागायचं आहे. ही लढाई आरपारची लढाई आहे. एकदा का ही लढाई आपण मारली तर विरोधकांना पुन्हा डोकं वर काढायची ही जागाच राहणार नाहीये. यासाठी आपण सर्वांना लढायचं आणि गणेशभाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आहे. गेले 15 वर्ष आपण सर्वांनी पाहिलं, विकासाच्या नावाची बोंबाबोंब चालू आहे. फक्त फिरायचं, लोकांच्या भावनेशी खेळायचं, मतांच्या नावावरती फिरायचं, मतं मागायची, भावनिक खेळ करायचा. त्यांनी एक काम दाखवावं की त्यांनी असं कन्स्ट्रक्शन काम केलेलं आहे
ज्यांनी लोकांची सेवा झालेली, लोकसेवा झालेली आहे. आज पण त्यांचे पदाधिकारी फिरतायत, पण ते लाडक्या बहिणीचाच विषय काढतात. आपण स्वतः काय केलं? स्वतः काय केलं? स्वतः सांगा. आपण हे काम केलं, ते काम केलं. प्रत्येक वेळी आलेत, मी हे करू, मी ते करू, फक्त वचन दिलेले आहेत, कामं मात्र कुठली झालेली नाहीये. 2014ला वर्षानगर पाण्याच्या टाकीपाशी त्यांनी सभा घेतली. त्या सभेमध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या समक्ष त्यांनी शपथ घेतली की बंधू भगिनींनो, मला तुम्ही निवडून आणा. मी निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं जर कोणतं काम करीन तर या पाण्याच्या टाकीचा प्रलंबित असलेला प्रश्न मी सर्वात पहिला तो सोडवीन. आज 10 वर्ष झाले तुम्ही पुन्हा एकदा येऊन गेलात, पण त्या पाण्याच्या प्रश्नाला तुम्ही हात घातला नाही. लोकांची तुम्ही सेवा केली नाही. तुम्ही फक्त यात्रा कमवली, तुम्ही यात्रा भरवली. फक्त वोट बँकवर तुमचं लक्ष आहे. तुमची वोट बँक कशी भरेल, फक्त तुम्ही ते एकच कामं केलेले आहेत. तुम्ही एवढा पैसा खर्च करता यात्रेसाठी, तो जर पैसा तुम्ही पाण्याच्या टाकीसाठी तुम्ही लावला असतात तर आज लोकांच्या घराघरामध्ये नळ गेले असते. विकास कामाचं कुठलं कामच झालेलं नाहीये. पावसाळ्यामध्ये रोडावर चालता येत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घेता, काय गटरातली घाण येत असते, अक्षरशः चालता येत नाही. माझ्या घरामध्ये गणपती बसतो, ऑफिसमधल्या कलिगला घरी आणायला मला लाज वाटतं की घरी आणू तरी कसा. ही अशी अवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. 15 वर्ष आपल्याला एक हाती सत्ता होती, एक हात आपल्यामध्ये आपल्या पॉवर होती. एक साधारण विचार करा, आपण आपल्या ज्या घरामध्ये राहतो, 15 वर्षामध्ये जर आपण आपल्या घरात राहतो तर आपण 15 वर्षामध्ये अनेक वेळा आपल्या घराची आपण डागडुजी करून घराचं सुशोभीकरण करू शकतो. पण यांना 15 वर्ष भेटले, पण यांनी कसा घाटकोपरचा विकास करायला हवा होता. प्रत्येक वेळी याच्या थापा मारायच्या. काय झालं? पाण्याच्या प्रश्नाचा केस वाढवली. केसाचा काही संबंध नाही पाण्याशी. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बनेल. कुठे आहे स्मारक? गेल्या शिवजयंतीला स्मारकापाशी आपण येता आणि आम्हाला वचन देता की घाटकोपर व्यसन मुक्त करेल. झालं का व्यसन मुक्त घाटकोपर? तरुणांना जवळ करायचं, हिंदुत्वाच्या नावावरती भावनिक खेळ करायचा. तुम्ही कामं करण्यासाठी आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडून देतो, पण तुमच्याकडनं कामं मात्र होत नाही. पण आता मी गणेशबाईंचं खरंच मी कौतुक करतो. बाई, तुम्ही यांचा ऑलरेडी निम्मा कार्यक्रम केलात. रातोरात गल्लोगल्ली आता हे पळतात मठासाठी. ही वेळ, ही जी ताकद, कामाची पद्धत काय असते हे गणेशबाईंनी काही वर्षामध्येच करून दाखवलंय. आज ते रात्री गल्लोगल्ली घरोघरी प्रत्येकाच्या घरात बसतायत. माझं काम कर, तू माझा आहेस. ही वेळ तुमच्यावर आलीच का? तुम्ही 15 वर्ष केले काय? फक्त कार्यकर्त्यांशी संपर्क साधायचा. फोन आम्ही केले, आमच्या समोरून तुम्ही जाता, आम्हाला सांगता आम्ही बाहेर आहे. आम्ही विभागामध्ये कामं करतो, लोकांची अडचणी येतात, लोक आम्हाला भेटतात. आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत, आम्ही तुमच्याकडे येतो, पण आम्ही तुम्हाला फोन करतो तर तुम्ही आमचे फोन उचलत नाही. आमच्या समोरून जाताना आम्हाला सांगता की आम्ही बाहेर आहे. जनतेचा सेवा करणारा आम्हाला उमेदवार हवा, वोट बँक कमवणारा नाही. राहिला प्रश्न शिवभक्तांचा. शिवभक्तांनी पण तेच केलेलं आहे. गेले 5 वर्ष तुम्ही कुठे होता? गेल्या वेळी आम्हाला तुम्ही जवळ घेतलं, आम्ही आलो, कारण की आम्ही सुद्धा शिवभक्त आहोत. महाराजांचं तुम्ही स्मारक केलात, स्मारकासाठी निस्वार्थपणे आम्ही सुद्धा रात्रीचा दिवस केला. तुम्हाला वोट भेटावं तुमच्यासाठी आम्ही पळालो नाही. त्या लोकांची आम्ही दुश्मनी घेतली. अशाच प्रकारे मंचावरती उभं राहून आम्ही सुद्धा भाषणं केली. अनेकांचा दबाव आला. आम्ही प्रत्येकाला थोटावून सांगितलं, मी सन्माननीय स्वर्गीय सुधीर भाऊ मोरेंचा कार्यकर्ता आहे, ढाण्या वाघाचा कार्यकर्ता आहे. आमच्यावरती सन्माननीय सुधीर भाऊ मोरेंचे संस्कार आहेत. कुठेही गेलात तर निर्भीड काम करायचं, प्रामाणिक राहायचं, कुणालाही घाबरायचं नाही, हे आमच्यावर संस्कार आहे. आज मी पाहतो तुमच्या बॅनरवरती एकही फोटो नाहीये. कुठल्याच बॅनरवरती तुम्ही सुधीर भाऊंचा फोटो नाही ठेवत.
आम्ही सुद्धा त्यांचेच कार्यकर्ते आहोत, लक्षात ठेवा. ह्या सर्वांची नोंद घेणार आणि आज सर्व कार्यकर्ते गणेशभाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हीच ती वेळ मित्रांनो, ते बोलतात की हीच ती वेळ. मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो आणि आपण सर्व सुद्धा या इतिहासाला साक्षी राहणार. ह्या दोन्ही गद्दारांना महाराष्ट्र नवनिर्माणने यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ह्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या राजकीय कारकिर्दीचा समाप्त करणार आहे. गणेश भाई निवडून येणार आहे, मी 100% सांगतो. हे माझा व्हिडिओ नियतीने सुद्धा बघा, लक्षात ठेवा. जसे अनेक जण बोलतात, मी सुद्धा बोलतो की नियतीने सुद्धा गणेश भाईंचा नंबर मशीनवरती सर्वात पहिला नंबर दिलेला आहे. निवडून सुद्धा सर्वात, याची सुद्धा तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही गणेशभाईंचे हात बळकट केले म्हणजे तुम्ही राजसाहेबांचे हात बळकट केले. राजसाहेब म्हणतात त्यांच्या स्वप्नातला त्यांना महाराष्ट्र घडवायचा आहे. मी आज गणेशभाईंसोबत फिरतो, मला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं करतात. त्यांना सुद्धा त्यांच्या स्वप्नातला घाटकोपर घडवायचा आहे आणि तो घाटकोपर तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही 100% गणेशभाईंच्या पाठीशी राहाल. गणेशभाईंचे तुम्ही हात बळकट घ्याल, घरोघरी तुम्ही गणेशभाईंचा प्रचार कराल, लोकांना समजवाल. अनेक कामं, बरेच बाजार गप्पा माझ्या पण कानावर येतात की यांच्याकडे टीम नाही, चायपेक्षा किटली गरम. तुम्हाला फक्त टीकाच करता येत आहे, तुम्ही फक्त टीकाच करू शकता, कामं करू शकत नाही. कामं काय असतात ही जी बसलेली टीम आहे, या टीमने दाखवलंय कामाची पद्धत काय असते, कामं कशी केली जातात. यांनी ह्या गेल्या 1-1.5-2 वर्षातच दाखवले तुम्हाला. आरोग्य शिबिर बाईंनी भरवली, इतकी मोठी आरोग्य शिबिर भरवली बाईंनी. वेळाचं बंधन आहे, अनेक गोष्टी बोलायचे, ही तर सुरुवात आहे. मी या सर्वांना सांगेल जे रात्रीचे पलटायत ना, तू कितना विभाग आ रहा है राजसाहेब का वाघ. रात्रीचं तुम्हाला पळायला लावलं, तुमच्या पाट्या काढायला लावल्या, हे भाईंनी करून दाखवलेलं आहे. आज पण ज्यांनी 15 वर्ष राज्य केलं ते म्हणतात आम्ही ढगात आहे, आम्हीच निवडून येणार, ते ढगात आहे. शिवभक्त बोलतात आम्ही हवेत आहे, पण आपण मात्र जमिनीवर राहून कार्य करायचे. घरोघरी गणेश भाईंना शब्द आपणच बोलण्यात दिले, त्यासाठी धन्यवाद. इथेच थांबतो, पण पुढे बऱ्याच गोष्टीला आपण भेटू. भाईंच्या मागे आपण सर्वांनी राहायचंय, 1 नंबरचं बटन दाबून भाईंना विजयी करायचंय. एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. साहेब येत आहेत, थोड्याच वेळात घाटकोपर दणाणणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. जे जे उभे त्यांनी पटकन बसून घ्या. या बाजूला एकही कार्यकर्ता उभा नको आहे पोलिसांच्या व्यतिरिक्त. फक्त पोलीस इथे उभे राहतील. पोलिसांना विनंती आहे की आपण आपलं सहकार्य करावं. त्या बाजूला देखील काही जण उभे, त्यांनी कृपया बसून घ्यावं. यानंतर सन्माननीय दशरथ शिर्के साहेब, अशा प्रशांत चव्हाण साहेब, मी आपल्याला विनंती करेन की आपण उपस्थितांना संबोधित करावं अगदी थोडक्यात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे थोड्याच वेळात इथे येत आहेत. मंचकावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष नेते दशरथ शिर्के साहेब, तुम्ही आम्ही ज्याला मनापासून ह्या घाटकोपरच्या जनतेने आमदार म्हणून घोषित केलेला आहे तो आमचा गणेश चुक्कल साहेब. त्याचबरोबर उपस्थित सर्व पदाधिकारी, माता भगिनी, उपस्थित जनता, यांना सगळ्यांना नमस्कार करून आपण पाहिलं का आता निवडणूक रंगात आलेली आहे. आम्ही सांगत असतो चौका चौकामध्ये का या घाटकोपरमध्ये ज्या आमदाराला गेले 15 वर्ष या घाटकोपरचा विकास करण्याची संधी दिली, पण त्यांनी काय केलं तर फक्त लोकांची दिशाभूल केली. ज्याच्यावर आम्ही विश्वास टाकला त्या आमदाराने आमचा विश्वासघात केला
आणि आता तर आपण पाहिलं असेल का मी पाणी देतो म्हणून एवढे लांब केस वाढवलेले आहेत. पण लक्षात ठेवा, ह्या जनतेला पुन्हा एकदा हे केस वाढवून त्या केसाने या जनतेचा जो गळा कापणार आहे. त्यामुळे यावेळेला आपण त्याच्या भूल थापांना बळी न पडता, मी कालच सांगितलं का या घाटकोपरमध्ये 3च उमेदवार रिंगणात आहेत. त्यातला एक आहे थापाड्या, जो नेहमीच प्रत्येक वेळेला थापा मारत असतो. दुसरा आहे मिस्टर इंडिया. कळलं का मिस्टर इंडिया म्हणजे कोण? नाव सांगाल? जो 4 वर्ष बेपत्ता होता आणि अचानकपणे उगवला. आपण पाहिलं, अरे इथला शिवसैनिक देखील काम करत होता, निष्ठेने काम करत होता. पण त्यांना डावळून, जसं आमच्या बऱ्याचशा वक्त्यांनी मगापासून सांगितलेलं आहे का ज्या ज्या लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या ज्या लोकांवर विश्वास टाकला, त्या लोकांनी गद्दारी करून साहेबांचा विश्वासघात केलेला आहे. आणि आपण पाहत आहोत या घाटकोपरमधून मनसेचा आमदार दिला, मनसेचा 2 वेळा नगरसेवक दिला. साहेब आलेले आहेत. आपण घोषणा करणार आहोत आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज साहब ठाकरे आगे बढ़ो, राज साहब ठाकरे आगे बढ़ो. धन्यवाद. मी ते आटपतो घेत आहे. साहेब आलेले आहेत. मला एक गोष्ट ठाऊक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व करणारा घाटकोपरचा आमदार जेव्हा विधानसभेत जातो तेव्हा अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडतो. आणि आता ती संधी आपल्याला अनुक्रमांक 1 असणाऱ्या इंजिन चिन्हावर लढणाऱ्या आपल्या गणेश सुक्कल साहेबांना द्यायची आहे. कारण आधी ज्यांना ज्यांना संधी दिली ते सत्तेच्या लालसेपोटी दुसऱ्या पक्षात गेले, निवडून आले इथून, पक्षात गेले दुसऱ्या. पण आता मला पूर्ण खात्री आहे, राजसाहेब ठाकरे म्हणाले की यावेळेस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असणार आहे. त्यामुळे कुणालाही पक्ष बदल करण्याची गरज नाही. आता निष्ठावंतांचं काम आहे आणि त्यामुळे गणेश सुक्कल साहेब हमखास आमदार होणार, यात वादच नाही. मी सन्माननीय दशरथ शिर्के साहेबांना विनंती करेन की उपलब्ध वेळेमध्ये आपण उपस्थितांना संबोधित करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारताच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, व्यासपीठावरती बसलेले आमचे पंतनगर विभागाचे आमदार, नवीन आमदार, होणारे आमदार कुलते आणि सर्व व्यासपीठावरती मंडळी हो. खरी ही लढाई 2 गद्दार आणि 1 निष्ठावंत अशी आहे. 2 गद्दार जे राजसाहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले, 1 कोटी रुपये घेऊन बाजूला पळाले, अशा गद्दारांच्या विरुद्ध ही खरी लढाई आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण प्रत्येक वेळा कुठच्याही देवाची आराधना करताना गणेशाची करतो. आपला उमेदवार देखील गणेश आहे. मतदान याच्या आकडेवारीमध्ये देखील पहिला नंबर गणेशाचाच आहे. म्हणजे गणेशाला पूजा करताना आपण गणेशाचं नाव घेताना बाजूला असलेला इंजिनियरचे आपल्याला बटन दाबायचं आहे. खरं म्हटलं तर आज शिवसेना प्रमुखांच्या डोक्यामध्ये राजसाहेबांना ही सत्ता द्यायची होती. ते पद राजसाहेबांना देण्यासाठी बाळासाहेब उत्सुक होते. परंतु पुत्रप्रेम आलं, रडारडी झाली, मला काय दिलं तर मी सोडून द्यायन, मी घर सोडून द्यायन, मी हे सोडून द्यायन. शेवटी बाळासाहेबांनी त्यांना ते पद दिलं. ते साक्षीदार मी आहे, कारण मी विभाग प्रमुख होतो, मातोश्रीवरती चांगले संबंध होते. मित्र, आज बोलायचं झालं तर या आमदारांच्या संदर्भात, आमदारांनी गेली 15 वर्षात 2 कोटी 1 कोटीचं एका ठिकाणी काम केलेलं मला दाखवून त्या स्टेजवरती त्याची मी पाया पडेन. परंतु एकही काम आमदारांनी केलेलं नाही. फक्त आश्वासनं द्यायची, आश्वासनं घ्यायची आणि बाकी काही काम करायचं नाही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की आपल्याला ही निवडणूक अटीतटीची वाटत नाही आहे, कारण 2 गद्दार आहेत आणि 1 निष्ठावंत आहे. आणि आपल्याला ही रेल्वे इंजिनावरती शिक्का मारायचा आहे आणि आपल्याला ही निवडणूक जिंकून आणायची आहे. या ठिकाणी अनेक मला बोलता येईल, कारण वेळ फार कमी आहे.
मागून सांगतायत की लवकरात लवकर आठवा राजसाहेब येत आहेत, चुक्कल साहेबांना बोलायचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं की हे आमदार आता जे आहेत हे केव्हाही भलं नाही कोणाचं करत. आतापर्यंत त्यांनी कोणाचं केलं नाही आणि ह्यापुढे करणार नाही. सगळ्यांना 1 रुपया घेतलाय डब्यामध्ये टाकून, सगळ्या महाराजांना आणून ते डबे ठेवलेत आणि फा फू चालू आहे. म्हणजे एक रुपया तुम्ही दिलात, 1 रुपया मत घरचे ज्याच्या घरून मला रुपया मिळालाय त्याची घरची मतं मलाच मिळाली पाहिजे असे महाराजांनी छाछू चालू आहे. हे असले आमदार काही काम न करता नुसते अशा पद्धतीने धंदे करायचे आणि लोकांची फसवणूक करायचं. या ठिकाणी मी अनेक ठिकाणी बोला, अनेक सभा होणार आहेत. फक्त राजसाहेबांची सभा आहे, बाकी सभा आम्हालाच गाजवायच्या आहेत. त्यामुळे यापुढे अशा पद्धतीचे अनेक गोष्टी सांगता येईल. 3 कोटी घेऊन शिवसेना पक्ष सोडला, शिवसेनेत प्रवेश केला आणि आता परत 5 वर्षांनी आलेले आहेत. यांचे सगळा इतिहास आपण पुढच्या निवडणूक सांगू. मला या ठिकाणी एवढी विनंती करायची आहे. 1 नंबर शुक्ल साहेब नंबर 1 आहे, निशाणी नंबर 1 आहे. याला धनुष्य आपले शिक्का आहे जो मारा, इंजिनवरती शिक्का मारा आणि शुक्ल साहेबांना बहुमताने निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आपण सगळेजण अनेक घोषणा नक्कीच द्याल, पण एक घोषणा द्यायला विसरायचं नाही. ती घोषणा अशी आहे, मी म्हणेन नवनिर्माणाची ताकद. तुम्हाला म्हणायचंय मनसेच्या मनगटात. म्हणणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवनिर्माणाची ताकद मनसेच्या मनगटात. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं इथं आगमन होत आहे. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यासाठी घाटकोपर विधानसभेचे उमेदवार गणेश भाईंना विनंती करेन की आपणही उपस्थितांना संबोधित करावं. साहेबांचं सगळ्यात आधी औक्षण केलं जाईल आणि त्यांना मंचावर निमंत्रित केलं जाईल. मी भाऊंना विनंती करेन की आपण उपस्थितांना संबोधित करावं. आधीच म्हटलं होतं की साहेब येत आहेत. आता घाटकोपर दणाणणार आणि त्याची सावध तुम्हाला सगळ्यांना लागली असेलच. एकीकडे फटाक्यांची आतिषबाजी आणि सगळ्या घाटकोपरकरांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या पक्ष प्रमुखांवर असलेलं प्रेम तुम्ही उभं राहून व्यक्त करताय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नवनिर्माणाची ताकद मनसेच्या मनगटात आहे आणि तेच मनगट आता उमेदवार म्हणून अनुक्रमांक 1 वर विराजमान झालंय. गणेश साहेबांचा साहेब येत आहेत. साहेबांचं आगमन होत असताना आपण घोषणा ऐकूया. हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
गणेश जरा 23 तारखेसाठी पण काही ठेव. आजच सकाळी मी अमरावतीवरनं मुंबईला आलो, परत उद्या सकाळी गुहागर. सारख्या सभांमध्ये नवीन नवीन काय काय बोलणार हो. बरं, आमच्या सभा बऱ्याचदा सारख्या असं नाही म्हणणार मी, पण बऱ्याचदा टेलिव्हिजनवरती दाखवत असतात. आणि निवडणुकीला सर्वसाधारणपणे काही विषय जागा वेगवेगळ्या असल्यामुळे विषय अनेकदा तेच येतात. मी आपला प्रयत्न करत असतो काही नवीन नवीन विषय, कारण आपल्याकडे विषयांची काही कमतरता नाहीच आहे महाराष्ट्रात. पण दिवसभरामध्ये संध्याकाळी सगळ्यांना संध्याकाळच्या सभा हव्या असतात. आता मला ही सभा आटपून मला वरळीला जायचं आहे. म्हणजे आत्ता मी किती वेळ इथे यायलाच मला जवळपास 1 तास, सव्वा तास लागला, 1.5 तास लागला. विचका झाला अख्ख्या शहराचा, विचका, दुसरा काही शब्द नाही त्याला. किती माणसं येत आहेत शहरामध्ये, किती वाहनं येत आहेत, रस्ते अपुरे पडतायत, फुटपाथ अपुरे पडतायत. पण आम्ही काय नाही शोषक, आम्ही सोचतोय. आज आत्ता मी येत असताना माझ्या हातात एक पुस्तक सापडलं मला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली कामं. मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्याही राजकीय पक्षामध्ये हिंमत असेल की अशा प्रकारचं पुस्तक काढावं आपल्या कामांवरती. आणि आमचे पत्रकार बाकीच्यांना प्रश्न नाही विचारणार, प्रश्न आम्हाला विचारणार, कामं करून. पण बाकीच्या कुठच्या राजकीय पक्षाला काही नाही, मुलाखती घेत एवढंच चालू असतं त्यांचं. सगळे टोकदार प्रश्न आम्हाला आणि बाकीच्यांच्या समोर बोथट. तिकडे काही नाही होत त्यांचं. महाराष्ट्राचा मी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, 2006ला पक्ष स्थापनेच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा विकास आराखडा लोकांसमोर आणेल, ब्ल्यूप्रिंट लोकांसमोर आणेल. 2006 नंतर 2014ला आपण तो विकास आराखडा लोकांसमोर आणला. प्रचंड काम केलं त्याच्यावरती, प्रचंड काम. पण 2006 ते 2014 कुठेही महाराष्ट्रात गेलो की आपले पत्रकार विचारायचे कुत्सितपणे, चांगल्या अर्थाने नाही, कुत्सितपणे, काय ते तुमचं ब्ल्यूप्रिंटचं काय झालं. ज्या वेळेला 2014ला ती आणली, या क्षणापर्यंत मला कोणी प्रश्न विचारला नाही त्याच्यामध्ये काय आहे, कारण कोणी वाचली नाही या लोकांनी, पत्रकारांनी. एखाद्या पत्रकार परिषदेला मी गेलो होतो, सगळे समोर पत्रकार. त्यातल्या एका पत्रकाराने मला विचारलं, ती तुम्ही जी ब्ल्यू फिल्म मांडलेली आहेत, मी म्हटलं आणली असती तर बरं झालं असतं, पण किमान बघितली तरी असती. ही वाचता पण नाही आली आहे ना. एवढी सगळी आंदोलनं करून त्याचे रिझल्ट्स देऊन
एवढ्या सगळ्या आंदोलनानंतर आज सगळे मुंबईचे टोल नाके बंद झाले, त्याच्याबद्दल आता कोणी बोलत नाही. जे पैसे कमवायचं जे मशीन होतं ते सगळं बंद करून टाकलं. इतकी आंदोलनं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आणि त्याच्यानंतर आज मुंबईचे सगळ्या यायच्या एंट्री पॉईंटवरनं सगळे टोल नाके बंद झाले. त्याच्या आधी जवळपास 65 टोल नाके महाराष्ट्रामधले बंद झाले होते. पण त्याच्याबद्दल श्रेय देत नाही कोणी आम्हाला, त्याच्याबद्दल आम्हाला कोणी बोलत नाही. इतर कोणत्याही राजकीय पक्षाने हे प्रश्न विचारले नाहीत किंवा आंदोलनं केली नाहीत, कारण सगळ्यांचेच हात अडकले होते त्या टोलमध्ये. किती म्हणायचे प्रश्न, किती विषय जे सत्तेत नसताना केलेले आहेत. दुकानांवरच्या पाट्या, ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला प्रत्येक दुकानावरच्या पाट्यांना ते दुकानदार होते त्यांना सगळ्यांना पत्र दिलं. आणि पत्रामध्ये काही नाही, अत्यंत सभ्यपणे आपण काही 4 गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या की तुम्हीच विचार करा, पाटी महाग आहे बनवायला का दुकान महाग आहे. मग ते बोलले नाही पाटी स्वस्त आहे. म्हटलं मग पाट्या करा. आणि जर समजा म्हटलं पाट्या केल्या नाहीत तुम्ही मराठीमध्ये, तर माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याशी चर्चा करायला येतील. चर्चेचा अर्थ त्यांना समजला. दुकानावरच्या पाट्या मराठी झाल्या. मोबाईल फोन ज्याच्यावरती फक्त हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं, त्या सगळ्या मोबाईल फोनच्या सगळ्या लोकांना दिला दणका आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कानावरती मराठी यायला लागलं. कित्येक विषय आहेत की ज्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत नसताना रिझल्ट दिलेले आहेत. चार वर्षापूर्वी मी ज्याला सांगितलं होतं, सगळ्यांना त्रास होतो त्या गोष्टींचा, आणि मी म्हटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये मशिदींवरचे जर भोंगे हे जर खाली उतरवले गेले नाहीत तर त्या मशिदींच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिथे हनुमान चालीसा म्हणेल. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे कोणाबरोबर? ते जे तरांगडं झालं होतं ना मध्यंतरी आत्ता, तीन वेगवेगळ्या प्राण्यांचं लग्न झालं. काय म्हणजे मला कळत नाही बाहेर काय पडणार. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ज्या वेळेला हा भोंग्यांचा विषय ज्यावेळेला मी आणला आणि माझे महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला गेले तिथे हनुमान चालीसा पडायला, कित्येक लोकांनी तर स्वतःहूनच बंद करून टाकले. पण जिथे बंद होत नव्हते तिथे ज्यावेळेला गेले, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या. का? तर आम्ही म्हणत होतो मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत. कुठच्याही, उद्या मंदिरांवरचे असेल तरी पण 24 तास चालणार नाही. सण असेल समजू शकतो आपण, पण आमच्या मंदिरांवरती लावत नाहीत. हे आपले सकाळी 5 वाजल्यापासून जे सुरू होतात संध्याकाळपर्यंत. मी मध्यंतरी एका ठिकाणी बसलो होतो, अंधेरीला एका ठिकाणी. एक सुरू झाले बघ, ते काय त्यांचे काय बांग म्हणतात का काय, चालू असताना दुसरी सुरू झाली, दुसरी असताना तिसरी सुरू झाली. म्हटलं काय बांगेची कॉन्सर्ट आहे की काय? सगळ्या बाजूने आपले सगळे सुरू करतायत. मला तर एक पत्रकार भेटला होता पुण्यामध्ये, जो पत्रकार मुस्लिम होता, आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे साहेब तुम्ही अत्यंत योग्य ही भूमिका घेतलेली आहेत हे मशिदींवरचे भोंगे काढण्याची. माझं मूल आता म्हणे ती 2-3 महिन्याचं आहे.
सकाळपासून म्हणे हे बांग करत बसतात तिथे. मी तिकडच्या मौलवीला सांगितलं की म्हणा अरे माझं मूल लहान आहे, ते म्हणे धर्माच्या आड यायचं नाही, आमच्या मुसलमानांनाच सांगतायत. ते म्हणाले तुम्ही ज्या वेळेला सांगितलं की हे बंद करा, त्याच्यानंतर आमच्याकडे बंद झाले, माझं पोर शांतपणे झोपू लागलं. हे कोण सांगतंय? एक मुसलमान पत्रकार सांगतोय. त्याच वेळेला जर समजा सरकारने मला साथ दिली असती, आज महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या समोर वरती भोंगे लागले नसते. पण हे फक्त नुसते तुमच्या प्रचारासमोर येणार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी बोलणार, प्रत्यक्ष करणार काहीच नाहीत. नाही ते विषयच बंद झाले असते. पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये आपला पक्षाचा जाहीरनामा येईल. त्या जाहीरनाम्यामधली एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगतो. मी काल अमरावतीला पण सांगितली, तुम्हाला आज सांगतोय. उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिलीत, तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या वरती एकही भोंगा मी ठेवणार देखील नाही. हे सगळे रस्ते अडवून जे नमाज पडली जातात सगळं बंद. कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्मियांना त्रास होता कामा नये. प्रत्येकाने आपापला धर्म घरामध्ये उंबरठ्याच्या बाहेर येऊ देऊ नये. एखादा सण असेल तर आपण समजू शकतो, सणाच्या सुधीला आपण काही गोष्टी करतात, त्यांचेही सण असतात, आपलेही सण असतात, सणापुरतं गोष्ट ठीक आहे. 365 दिवस 24 तास जर ही गोष्ट चालणार असेल कसं चालेल? कित्येक गोष्टीला न्याय मिळवून दिला. मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण काय आहे, काही गोष्टी रिपीट झाल्या तरी चालतील, पण त्या आजपर्यंत खोलवर जाऊ देत तुमच्या सगळ्यांच्या. काय हा सगळ्या सोशल मीडियाचा सगळा आत्ताचा काळ आहे. मीडियामुळे काय झालंय, सगळेजण आपले बसलेले असतात, वर करत बसलेले असतात. मी एके दिवशी विचार केलाय कशात न होतंय, नंतर लक्षात आलं डान्स बार बंद झाले. कारण ते बंद झाल्यामुळे हे आपल्या इथे सुरू झाले. विनोद सोडा, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली. धाड 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 रोजच्या रोज काही ना काहीतरी समोर येतंय, रोजच्या मिनिटाला समोर काहीतरी येत आहे, नवीन काहीतरी बातम्या येत आहेत, नवीन काहीतरी गोष्टी येत आहेत, त्याच्यामुळे अगोदरच्या विसरल्या जात आहेत. पण आपल्या पक्षाने ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी कायमस्वरूपी केल्या. मला आजही आठवत आहे तो दिवस ज्यावेळेला मी घरामध्ये सकाळी वर्तमानपत्र वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचता वाचता मला त्या वर्तमानपत्राच्या वरती प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये मला वेगवेगळे पण तिकडचेच तसेच मला फोटो दिसले. फोटो कसले होते तर मुंबईमधली सर्व रेल्वे स्टेशन्स माणसांनी खचाखच भरली होती. ती तर भरलेली असतात आपल्याकडे, पण ही रेल्वे स्टेशन्स खचाखच भरली म्हणजे कशाने? माणसं झोपली होती, बोजा बिस्तारा घेऊन झोपली होती. मग मी खाली वाचायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की तिकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं रेल्वे भरतीसाठी म्हणून मुलं आली होती, तरुण मुलं आली होती. मग आपले लोक गेले विचारपूस करायला. मग आपले लोक जेव्हा गेले तिथे त्याला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये रेल्वेची भरती होती, महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या नोकऱ्या होत्या, पण बाहेरच्या राज्यांमधनं लोक इथे आली होती
नोकऱ्या देण्यासाठी, म्हणजे परीक्षा देण्यासाठी आणि नोकऱ्या घेण्यासाठी. मी विचार केला, बाहेरच्या राज्यांमधनं जर समजा इथे लोक येत आहेत, माझ्या राज्यामधल्या माझ्या मुलींना खरं कळलं. तर त्याचं कारण असं होतं, अशा प्रकारच्या परीक्षा आहेत, अशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत, अशी जाहिरात महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रामध्ये दिली गेली नव्हती. त्या सर्व जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या वर्तमानपत्रांमध्ये दिल्या गेल्या होत्या. म्हणून ती सगळी तरुण मुलं इथे आली होती, महाराष्ट्रात आली होती, मुंबईत आली होती. एवढे आमदार तुम्ही आजपर्यंत निवडून दिलेत. आमदार सोडून द्यात, पण खासदार निवडून दिलेत. अनेक मंत्री झाले, दिल्लीत बसले. महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराला, एकाही मंत्र्याला असं वाटलं नाही की अरे काहीतरी चुकतंय. माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत रेल्वेमध्ये, आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलींना हे समजतच नाहीये, माहितीच नाहीये, इथे जाहिराती आलेल्याच नाहीयेत. याच्यावरती आजपर्यंत एकही खासदार तिकडे संसदेमध्ये बोललेला नाही. महाराष्ट्रातले प्रश्न, महाराष्ट्रामधल्या मुलींच्या नोकऱ्यांचे प्रश्न, जिकडे मुलं आपल्या आपासून बसलेली आहेत की मला नोकरी लागू देत, माझं घर उभं राहू देत, माझ्या आई वडिलांना मी सांभाळीन, पण एकदा नोकरी लागू देत, हे सगळे विषय असताना, आमच्याकडे असताना, पण एकही खासदार तिथे बोलायला तयार झाला नाही, एकही आमचा मंत्री तिकडे बोलायला तयार झाला नाही. करतात काय मग हे? देता कशासाठी? जर हे महाराष्ट्राच्या उपयोगालाच पडणार नसतील तर काय चाटायचे खासदार आणि मंत्री? आणि मग त्याच्यानंतर आपली लोक तिकडे गेल्यानंतर जेव्हा विचारपूस झाली त्या लोकांमध्ये, त्यातल्या एकाने आपल्या मुलाला आई बहिणीवरनं शिवी दिली. आता शिवी दिल्यावरती आपली काही शांत बसतात का पोरं? मग आपल्या पोरांनी पण गालावरती त्यांच्या टाळ्या वाजवल्या. आणि मग ते जे सगळं अख्खं आंदोलन जे सुरू झालं, परिणाम काय झाला? हे काही जाणून बुजून केलेली गोष्ट नव्हती. हा काही जाणून बुजून गेलेला संघर्ष नव्हता. परंतु माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलींना जर समजा ह्या नोकऱ्या मिळत नसतील आणि बाहेरच्यांना मिळत असतील, मी का सहन करायचं? राज ठाकरेंनी का सहन करायचं? आणि त्या आंदोलनानंतर मला असं वाटतं ममता बॅनर्जी त्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्या होत्या, त्यांना ही ज्यावेळेला समजलं ह्या गोष्टी, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या रेल्वेच्या परीक्षा यांचा पेपर मराठीमध्ये सुरू झाला. आणि त्या आंदोलनानंतर हजारो मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्याही मिळाल्या. ज्या वेळेला आता ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या असतील त्यावेळेला मराठीमध्ये परीक्षा होतील, मराठी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येतील. हे सगळं सत्ता नसताना केलेलं आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षांना विचारावं तुम्ही काय काय केलं, कोणत्या भूमिका मांडल्यात आतापर्यंत? कोणत्याही नाही. यांचं सरकार आलं, मग त्यांचं गेलं, मग ह्यांचं सरकार आलं, मग ह्यांचं सरकार गेलं, ह्यांचं सरकार आलं. आमचे शेतकरी आत्महत्या करतातच आहेत, बेरोजगार तरुण रस्त्यावरती फिरतोच आहे, महिला असुरक्षित आहेतच आहेत, लहान लहान मुलींवरती आमच्याकडे बलात्कार सुरू झालेत, जे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हतं ही गोष्ट. तेही बदलापूरला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या त्या संगीताताई यांनी ते प्रकरण वरती काढल्यावरती सगळ्या जगाला कळलं की मुलींवरती तिकडे बलात्कार झाला होता शाळेमध्ये म्हणून. कोणत्या वातावरणात जगताय रे तुम्ही? कसलं वातावरण, कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण? नुसते उन्हातानामध्ये आपले नुसते मतदाराला उभे राहत आहे आणि पदरी काही पडत नाहीये तुमच्या. मजाक बनवून ठेवला आम्ही सगळ्यांनी. आता निवडणुकीच्या तोंडावरती येतील, तुम्ही आज भाषणाला सगळेजण आलात, निवडणुकीला येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, तुमच्या भांडी कुंडी देतील, आम्ही जाणार घरंगळत गोट्यांसारखे.
तुमचा स्वाभिमानी कडा हा मतदानाच्या दिवशी जागृत राहिला पाहिजे. या सगळ्या राजकीय पक्षाला तुम्ही संधी देऊन बघितलीत. एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा. एकदा नालायक ठरलो तर परत तोंड दाखवायला समोर येणार नाही. तुमच्या दुकान बंद करून टाकेन. आज ही सगळी माझी मंडळी, सगळे सहकारी आज महाराष्ट्रावर उभे आहेत. माझं एक महाराष्ट्राबद्दलचं माझं एक स्वप्न आहे. माझी ती तळमळ आहे की महाराष्ट्राचं जे गतवैभव होतं ते महाराष्ट्राला परत मिळवून, अख्ख्या संपूर्ण हिंद प्रांतामध्ये एकच लोक होते, एकच प्रांत होता या हिंद प्रांतात, आणि त्यांनी या प्रदेशावरती राज्य केलं. ती मराठेशाही, तो म्हणजे महाराष्ट्र आपला, तो म्हणजे मराठी माणूस आपला, ज्यांनी राज्य केलं या देशावरती. 125 वर्ष राज्य केलं. आपण म्हणतो ना दरवेळेला एक वाक्य नेहमी आपण म्हणतो, सहज म्हणतो की मराठी माणूस म्हणजे कोण? ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एक अटक नावाचा किल्ला आहे. त्या अटक नावाच्या किल्ल्यावरती त्यावेळेला भगवा ध्वज फडकवला आमच्या मराठेशाहीने. तिथपर्यंत आम्ही पसरलो होतो, तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. या संपूर्ण हिंद प्रांतावरती, ज्याला आज आपण भारत म्हणतो, हिंदुस्थान म्हणतो, त्याचा खरा हिंद प्रांत, या हिंद प्रांतावरती इथल्या लोकांनी केलेलं पहिल्यांदा, ज्यांची सत्ता होती ती मराठेशाहीची होती. बाकीचे सगळे बाहेरून आले आणि या हिंद प्रांतावरती सत्ता गाजवली. तो हा महाराष्ट्र. ते तुम्ही कोणी येतंय, काही करताय, कोणाही बरोबर युत्या चालू आहेत, कोणाही बरोबर आघाड्या सुरू आहेत, कोणी कुठचाही पक्ष कुठेही जातोय, कोणी आमदार विकले जात आहेत, कोणी काही चाललंय, आणि निमूटपणे बघत बसलात तुम्ही सगळेजण शांतपणे. हे आत्ताही इथे जे उमेदवार दोघे जण उभे आहेत हे आमच्यातनंच घेतलेले आहेत. आमचा गणेश चुक्कर हा आमचा आहे, बाहेरून आणलेला नाहीये. हे बाकीचे गेले आमच्या पक्षामधनं घरंगळत गोट्यांसारखे. ते असो, त्यांचा त्यांना लख लाभो. पण माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आज, ही संधी परत परत येत नसते. हा काही शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाही आहे जो शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला. एकदा ही संधी गेली की त्याच्यानंतर 5 वर्षानंतर तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष निघून जात आहेत. 5-5 वर्ष. 5 वर्ष कशाला म्हणतात? तुमच्या घरामधला एवढासा एक मुलगा असतो, ही आता ही टिंगणी इथे उभी आहे, ही पुढच्या निवडणुकीला केवढी असेल? केवढी असेल? कोण त्याची आई? कोण तुम्ही? तुमचं वय काय झालं असेल? आयुष्यातली 5-5 वर्ष निघून जात आहेत तुमची, आणि तुम्ही त्याच लोकांना आपण निवडून देतोय आणि नंतर 5 वर्ष कपाळावरती हात मारत बसतोय. आज ज्या प्रकारचं वाटोळं, ज्या प्रकारचा चिखल आज महाराष्ट्रामध्ये झालाय, ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्राची बदललेली आहे, सकाळी उठतायत शिव्या देत आहेत, काय म्हणजे टेलिव्हिजन चॅनल समोर एकमेकांना शिव्या देत आहेत, असं वातावरण कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं. उद्या जर याच लोकांचा परत जर समजा तुम्ही निवडून दिलं, त्यांचा समज असा होईल की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय, आम्ही जे विकले जातोय करोडो रुपयांना ते बरोबर करतोय, आम्ही जे पक्ष इकडचा तिकडे जातोय, या म्हणजे युतीतून आघाडीत जातोय, आघाडीतून इकडे येतोय, जे करतोय हे बरोबर करतोय. जर परत त्याच लोकांना जर समजा तुम्ही निवडून दिलं तर परत त्यांचा समज तोच होणार.
माझी महाराष्ट्रातल्या आणि तुम्हाला सगळ्यांना जनतेला माझी विनंती आहे की जो गोंधळ गेल्या 5 वर्षामध्ये झालेला आहे, तुमच्या मतांचा जो अपमान झालेला आहे, त्या अपमान घेण्याचा झाला जो आहे त्याचा बदला घेण्याची ही आता तुम्हाला संधी समोर आलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करेन की येत्या 20 तारखेला माझे सगळे उमेदवार जेवढे महाराष्ट्रामध्ये उभे आहेत, माझ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये ज्या प्रकारचं काम करून ठेवलं ना, त्याच्या आधी कधी झालं होतं ना त्याच्या नंतर झालं. या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात, घडू शकतात. ते घडवण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे. मी 2006च्या माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तो घडवण्यासाठी म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे पाठीशी असू द्यावेत. कुठे गेला गणेश? बाकी कुठे आहेत सगळे? हे माझे उमेदवार, या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून या सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तच आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, मी तुम्हाला 2 मिनिटासाठी विनंती करेन की इथं पक्षप्रवेश होणार आहे, तो पक्षप्रवेश तुमच्या उपस्थितीत व्हावा. तत्पूर्वी गणेश सुक्कल साहेबांच्या वतीनं घाटकोपरच्या मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर पक्षप्रवेश होतोय. चेतन भाटकर BJP मधून मनसेमध्ये पक्षप्रवेश करतायत. प्रशांत चव्हाण RPI आठवले मधून मनसेमध्ये प्रवेश करतायत. रेश्मा खोपकर भारतीय जनता पार्टीमधून मनसेमध्ये प्रवेश करतायत. तसेच निलेश जवरे RPI आठवले मधून मनसेमध्ये प्रवेश करतायत. आणि आज आपण अभिमानानं म्हणू शकतो की आता वारं फिरणार, घाटकोपर बदलणार आणि महाराष्ट्रात राज सरकार येणार. विनोद सकट उबाठामधून मनसेमध्ये प्रवेश करतायत. अनिता जाधव शिंदे गट, सिंड्रेला खेडेकर शिंदे गट, वर्षा थोरात, माधुरी झेंडे, दादासाहेब लेंडवे, रवी सोडा, आकाश आगरवाल, संदीप चव्हाण, दीपक रोकडे, विनोद सकट, अमित काळोसे, मयुरी मजदे, प्रज्ञा संसारी. आपण सगळ्यांना विनंती, आपण स्टेजवर यायचंय. पक्षप्रवेश करणाऱ्या सगळ्यांना विनंती, आपण स्टेजवर यायचंय. कविता डिसोजा, अशोक बनसोडे, अक्षय बनसोडे, अर्जुन पवार, राहुल सावंत, प्राजक्ता खंडागळे, यामिनी मोरे, रोहित कुंटी, चोरडमल, संदीप गिरकर,